सकाळचे वाजलेले 7 आता आणि आम्ही चाललो आहे पानशेतला एक ट्रिपला। लास्ट टाइम जे आलेले तेच मित्र आहेत, त्यांना सोडून 2 अजून नवीन ॲड आलेले आहेत, त्यापैकी एक येणार नाही आहे। सो पानशेतचा ब्लॉग फुटबॉल वगैरे यावेळेस यावेळेस आम्ही सर्व घेतलेलं आहे। खायचं प्यायचं पण आम्ही तिथंच बनवणार आहे यावेळेस कोणती ट्रेक वगैरे सारखी ट्रिप नाही आहे, जस्ट तिकडे जाणार आहे, एन्जॉय करणार आहे आणि खायचं प्यायचं तिथंच बनवून तिथंच खाणार आहे। सगळं व्हिडिओमध्ये कळेलच तुम्ही पुढे आम्ही काय करणार आहे। सो सर्व आता आमचं कॉलेजकडे मीटअप पॉईंट आहे, तिकडे भेटणार आहे। तिकडे भेटल्यावर मग तुम्हाला दाखवतो काय करायचं आता, सांगितलं कसं जायचं जोरात। दोन फिमेल मेंबर्स पिरंगुट मार्गे गोटवडे फाटापासून जाणार आहे लेफ्टला। एक भाडगाव मित्रांनी जरा उशीर केला आहे, आता तो येईल त्यानंतर निघू। एक अजून येड जावा मित्राला घ्यायला, ते बघा ते मित्र आलेलं आहे हर्षा तऱ्हेने आम्ही सर्व जमलेलो आहे। हा बघू शकता लेट येणार आहे एवढेच। हा याला काय महिला मित्र रिस्क बट ठीक आहे, ऑप्शन नाही आमच्याकडे, चालू करायचे घ्यावा लागतो कधी कधी असाच लहान छोटे मोठे रिस्क। तुम्हाला तसं दाखवत राहील त्यांना, असं मागे बिगे तर निघले येते तशी गाडी, पण कसं आहे तरी रिस्क नाही घेऊ शकत, भरोसा नाही, हेवी ड्रायव्हर। आम्ही मुलं ट्रिपसी बसवलेलो होतो ना, तर आम्ही मुलं लय पुढे येऊन गेलो आणि ज्या 2 मुली स्कूटीवर येत होता ना त्या मागे राहून गेल्या। आता भरपूर 5-10 मिनटं झालेले, पण त्या पोरी काय आम्हाला दिसेना। अहो त्या आल्या आणि माझे मित्र त्यांना शोधत त्या साईडला गेलेले आणि मुली इकडे आलेल्या आहे। आता त्यांना कॉल करावा, त्या मुली अशा तऱ्हेने आम्हाला भेटलेल्या आहेत। खूप मोठा रिस्क होता हा खरं तर। आम्हाला वाटलेलं गाडी नीट चालवता येत का नाही हे, पण ठीक आहे भेटून गेल्या, बरं झालं, जिवंत तरी आहे आतापर्यंत। अरे नाही पुढे 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 चालले गेला, असं होता धाक। रस्ता चुकायचं हे होता बट नाही चुकला। या माणसाला ते सांगतात फास्ट गाडी चालवा, याला चांगला आहे का तो माणूस काय? हा, आणि आम्ही आता काय म्हणतात त्याच्या नेटिव्ह प्लेसला काय त्याच्या गावाला चाललेलो आहे, म्हणजे त्याचं गाव त्याच चालू आहे पानशेत मुळशीमध्ये ना, त्याच मुळशी पॅटर्न करायला चाललो आहे तिथं। अँड तिकडे गेल्यावर मुलांनी देखील आम्हाला लेट केलेलं आहे। आता आम्ही शेड्यूलवर अर्धा तास लेट आहे, ते जवळ लेट आलं, आता आम्ही परत चाललेलो आहे। काहीच मागे एक गाव गेलंय, ते गाव तुम्ही बघत असाल, मुळशी पॅटर्न मधला जो हिरो होता, मोठा गाव आहे ते। हिरो नाही म्हणजे ज्या माणसावर बेस्ड आहे मुळशी पॅटर्न मूवी, त्याचं गाव आहे हे ओरिजिनल, संदीप मोहोळ। त्याच्या नावाने इथं कमान सुद्धा बांधलेली आहे, ते आम्हाला दाखवता आली नाही कारण की आम्ही त्या साईडला जात नाही आहे। पण इथं आम्ही जस्ट खाय प्यायचं बनवणार आहे आणि त्यानंतर पुढे तिथं एक मस्त पोहायचा स्पॉट आहे। जर टायमावर सर्व होऊन गेलं मग तिकडे जाणार आहे। हे तुम्ही बघू शकतात, मस्त माटी विटी लावून कसं काळं पडणार नाही भांडं। हे आमचा द ग्रेट हा माणूस आहे हर्ष, एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट। कोणाला जे काम पोरींना सुद्धा जमलं नाही मुली असून ते याने करून दाखवलेलं आहे। बघा कसलं भाईनी म्हणजे एकदम बारीकीने हे केलं आहे। आणि इथं व्हेजवाल्यांसाठी बनणार आहे, नॉनव्हेजवाल्यांसाठी आम्ही तिकडे हे करत आहे। चिकन वगैरे मस्त भाजीपाला वगैरे वाहता पाणीमध्ये आम्ही धुवून घेतलेलं आहे, ते तिकडं अजून पण बाकीचं काम चालू आहे। हा आमचा हेड शेफ चिकनचा, नॉनव्हेजचा, आणि ही व्हेजची हेड शेफ। व्हेजमध्ये ते 3 गँग आहे आणि हा मुलगा अँड माय सेल्फ नॉनव्हेजमध्ये। आम्ही चिकन धुवायला चाललो आहे आता। चांगली जागा आहे का? ओके, तिकडे चांगली जागा आहे, ऊन नंतर नाही येणार ही गोष्ट खरं। आणि इथे भात आपण शिजायला ठेवूया, चला लई झाला आता टाइमपास, चला आता। हेड कमांड मध्ये येऊन गेलेला आहे ऑर्डर गाईस, आता आपल्याला तेच करावं लागेल जे डॉन स्नेहल म्हणतील। खेळायसाठी आम्ही बॉल वगैरे, पत्ते वगैरे, जुवा, सट्टा बिट्टा आणलेला आहे, सर्व आणलेलं आहे। या बॅग मध्ये आमचं सर्व सामान आहे नॉनव्हेज बनवायचं। स्वराजचं आईनी
त्या माणसाचा आहे नाही. थँक्यू आंटी, त्यांनी मस्त आम्हाला मसाला बिसाला घरूनच रेडी करून पाठवलेला आहे. आता नुसतं आम्हाला इथं बनवायचं आहे. कुठे चूल रेडी. इकडे बघ सिद्धेश, इकडे बघ, तो माणूस चिकन धुते. नीट धु बर का, टेस्ट लागली पाहिजे. अरे आमच्या समोरच मारलंय, ताजच राहील. ताजं चिकन आहे भाई, एकदम फ्रेश घेऊन आलेलो आहे. अरे ते नको दाखवायला. मस्त इथं पोहत जो मी पोहायचा स्पॉट सांगत होतो ना, तो असं पुढे ना ही नदी आहे ना 3 भागांमध्ये अशी डिवाइड होते. एक इकडे जाते, एक इकडे जाते आणि एक इकडे जाते. आणि तो फ्लो जो आहे ना क्रिएट झालेला, तो तिकडे जाऊन कळेलच तुम्हाला. बघा इथून पण थोडा दिवसात असं लय भारी आहे. आणि तो इथपर्यंत कसं होऊन जातं, इथपर्यंत आहे ना त्याचं एकदम डेप्थ कमी आहे. तो ब्रिजवाला एरिया आहे ना, तिथं डेप्थ एकदम कमी आहे. इथं खूप जास्त आहे या एरियात. आणि तिकडे मग परत ते फ्लोज जेव्हा डिवाइड होता ना, तिथं परत मग डेप्थ आहे ना एकदम जास्त होऊन जाते. बरोबर बोला का दादा साहेब? चाललंय. आता काय करू माहिती आहे का, डायरेक्ट आहे ना बनवायचा टाइम लॅप्सच करू, काय टेन्शनच नाही जास्त. चिकन धुतलं गेलंय, आता त्याला मॅरिनेट करू. हळद मीठ वगैरे सगळं लावून. चूल हे काय पातीला बसतंय का? पातेला पाचशे मस्त मॅरिनेशन वगैरे चाललंय. आपल्याला लाकूड जमा करायची ड्युटी भेटलेली आहे गाईस. हे तर लाकडं तर भरपूर दिसत आहे. थोडं त्यांचं भांडणच चालू आहे काहीतरी. हा म्हणतोय माझ्या पद्धतीने बनवा आणि हा म्हणतोय माझ्या पद्धतीने बनवा. व्हेजवाल्यांचं वेगळंच चालू आहे. आम्ही 3 नॉनव्हेजवाले ते हे केलेलं आहे मस्त भारी. त्याला माटी मी लावलेली आहे. हे गेलेलं आहे. यांना बेसिक सेन्स पण नाही, चपला बिपला घालून ठेवायचा का काय, आपण घालून ठेवलेलं आहे. तिकडे मस्त गाणे बिणे लावलेले आहेत. हा पाण्याचा निसर्गाचा आवाज कधी चांगला असतो गाणे कोणींवर. चूल केलेली आम्ही डायरेक्ट 1 2 3 4 6 7 8 9 10 11 दगडांची चूल केलेली डायरेक्ट 11. गोल नको आधी लगेच काम करा. अरे तेल गरम झाले, नाही गरम झाले. ते नको ते गोल आहे ना. गोल कशाला परतायला हे नको का? हात पुरणार आहे का? भाजून नाही तर ते पुरवल ना. बरोबर आहे. आधी ते भाई जे त्याच्या मम्मीने सांगितलंय तेच करू. आपल्याला थोडी येतं. मग काय करायचं? पातेला काढूया. पातेला काढू नका, फ्लेम कमी करा. फ्लेम कमी करा. अरे बाहेर नसतं काढायचं ते सगळं, कमी म्हणजे खाली पडायचं. मग तेच करत होता की तो. अरे आले भाई, स्वतःला घेतली हे समजायला लागला. मास्टर शेफ समजतोय. आहे काकूंनी जे सांगितलंय ना तसंच करू. भूगावचा संजीव कपूर नाही म्हणायचं मग काय. ओ शिट. एक नंबर. कसं वाटतंयस वाटतं?
अरे दुसरीकडे पडतंय रे. नाही पडत दुसरीकडे, बरोबर पडत आहे. टाक बरं, कांद्याला पाणी सुटलेलं आहे ते. भारी आईची लय नको ना हलवायचं नसतं. अरे गरम आहे. ना पाणी. वेलकम टू द जंगल. परत बोल फुल डाऊन. फुल डाऊन. अरे वेज गँग एक तो तिकडे गेलेला आहे. हो पीस बघा फक्त तुम्ही. जैन क्रॉस फक्त तर्री बघा याची कसली बनली भाई.
बोल तूच बोल काय बोलायचंय. बोल की आता. You can also enjoy this scene एकतर हे सर तो बोट म्हणजे काय म्हणतात, सेंटर ऑफ दिस सीन वाटतोय मला एकदम मस्त. येस, सेंटर ऑफ अट्रॅक्शन. मस्त पाणी तिकडे, मशाक, गवत, बोट आणि अशा तऱ्हेने मित्रांनो पोहणं वगैरे पण झालंय आपलं आणि ट्रिप पण संपली आहे. ठीक आहे. हायड जावा, ही चांगली मुलगी हायड जावा, तो दुसरा येड जावा वर आहे. हां बाय.